हाय हॅलो, कसे आहेत सगळे? तर आज आम्ही ना ब्रेकफास्टसाठी वडापाव बनवला होता, नाश्त्यासाठी दोघींसाठी काय स्पेशल बनायचं. मग आम्ही असं सटर बटर मायलिकींचं चालू असतं. त्यानंतर बाहेर गेले. बाहेर ना खूप पावसाचं असं वातावरण झालं होतं. तर श्रीशाला झोपी लावलं. तोपर्यंत म्हणलं कपडे वगैरे जे सुकायला घातले होते ते दोरीवर आणून टाकावा, कारण मग पाऊस आला की सगळे भिजून जातात. आणि 2-4 दिवसापासून ना केरळमध्ये वातावरण खराब झालंय, खूप सारा पाऊस येतोय नुसता. तर बघू शकता केरळचं निसर्ग सौंदर्य किती छान आहे. दूर दूर सगळीकडे अशी नारळाचे वगैरे झाडं आहेत आणि बाहेर आल्या ना तर खूप छान वाटतं. इथं जास्त करून गरमीच असते, पण जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा खूप छान वाटतं. फायनली पाऊसही सुरू झाला. आभाळ आला की तो पाऊस येतच असतो. आपल्याकडे तरी असा कमी पाऊस आहे, पण इकडे जरा जास्तच पाऊस आहे. त्यानंतर मग संध्याकाळी श्रीशाला रेडी करून श्रीशाला पार्कमध्ये खेळायला नेलं. तर मग पार्कमध्ये वगैरे आम्ही दोघी चाललो होतो. पार्कमध्ये खेळून वगैरे झाल्याच्या नंतर ना 2 दिवस झाले रूममधला बल्ब गेला होता, तर मग मी बल्ब घेतला. त्यानंतर थोडंसं सामान घ्यायचं होतं. डेअरीमध्ये श्रीशाला दूध वगैरे घ्यायचं होतं, ते देखील घेतलं. अजून श्रीशासाठी थोडंसं सामान घ्यायचं होतं, ते पण घेतलं. तोपर्यंत मॅडम सायकलवर बसून होत्या. नंतर घरी आलो. सायकल पार्क केली का मॅडमला लगेच एकटीला पायऱ्या चढायच्या असतात, पण तिच्या मागं असं राहावं लागतं. मॅडमला ना आता दिवसेंदिवस खूप कॉन्फिडन्स येत आलाय, तर अशी सगळ्या पायऱ्या चढून ती वरती येते. तर असा होता आजचा आमचा दिवस.